नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नेचर केअर फर्टिलायझर सांगली विटा यांचा मार्केटिंग ऑफिसर ऋषिकेश भोंगे. मी आज करम मोराडे यांच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आलोय. त्यांची 3 एकर मिरची, बरोबर 3 एकर, आणि त्या 3 एकरामध्ये जवळपास त्यांनी 4 व्हरायटी लावली. लालपरी, तलवार, साहेबा एक, त्यानंतर 2 करिश्मा एक, करिश्मा 4 व्हरायटी त्यांनी लावल्या टोटल. सर्व प्लॉट एकसारखा त्यांचा. कुठंच प्लॉटवर कोणताही प्रॉब्लेम नाही त्यांच्या प्लॉट. एक नंबर जबरदस्त प्लॉट सेट झालाय. या कंडिशनला आपला प्लॉट किती झाला आता? आज आपल्याला 31वा दिवस आहे प्लॉटचा. 31वा दिवस आहे. याच कंडिशन त्यांच्या प्लॉटला मिरची लागल्या. बघून घ्या तुम्ही. एकदा कॅमेरा जवळ एकदा मिरची दाखवा त्यांना. हे बघा, मिरची लागली सध्या डायरेक्ट त्यांचा. आणखी 10 दिवसात त्यांचा तो 10 ते 12 दिवसात त्यांचा पहिला तोडा निघतो डायरेक्ट. इतके जबरदस्त झाले. त्यांना मी सुरुवातीला ज्यावेळेस लागवड करायची बेसल डोस मध्ये त्यांनी ग्रीन हार्वेस्टचं, नेचर केअर कंपनीचं ग्रीन हार्वेस्टचे पेंडिंग खत हे त्यांनी 12 बॅग वापरले. आपण 12 बॅग, 4 बॅग टोटल 12 बॅग वापरल्या त्यांनी. आणि त्यानंतर त्यांना मी मिरची लागून झाल्यानंतर 7 दिवसानंतर 10-34 हा गेड सोडायला दिला. नेचर केअरचा पृथ्वीत 10-34 त्यांनी हा गेड सोडल्यानंतर त्यांची जी फुलाची संख्या, पाते, ब्रांचिंग, फुटवे खूप वाढले. एकदम तुम्ही बघून घेत होता. हे दादा होताना झाडा बघून घ्या, ब्रांचिंग वर बघून घ्या. त्यांचे जबरदस्त सेट झालं त्यांचा प्लॉट पूर्ण एकदम जबरदस्त सेट झाला. कुठं पानावर व्हायरस नाही, काही नाही, रोग नाही, पूर्ण एकदम रोगमुक्त. कळी पाहून घ्या तुम्ही, कळाय किती सेट होईल. हे बघा 10 फुट 10-34 रिझल्ट आहे. एकदम जबरदस्त रिझल्ट आले त्यांना. तर आपण आता चरण भाऊ यांची सांगू की त्यांना आले रिझल्ट. त्यांनी सांगा तुमचं नाव की सांगा तुमचं. नमस्कार, माझं नाव चरण सालूसिंग राजपूत, राहणार सिंधी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. मी एक 10-12 दिवस पहिले 10-34 सोडलं होतं, कारण की साहेबांनी मला सांगितलं होतं सोडायसाठी. मी ते सोडलं तर ते सोडल्यापासून मिरची एवढी डेव्हलप झाली, कारण की मिरचीने ब्रँच मारणं, फुल, कळ्या, वाढ बी भरपूर झाली आणि रिझल्ट एक नंबर भेटले त्याचे. एकदम जबरदस्त रिझल्ट तुम्ही पाहू शकता. आणि आता जस्ट 4